आपण ऐकणार आहोत सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. कमीत कमी वेळेत अधिकाधिक काम करण्यासाठी 21 प्रभावी मार्ग. लेखक आहेत ब्रायन ट्रेसी आणि अनुवाद केला आहे सायली गोडसे यांनी. मनोगत. हे पुस्तक वाचायला घेतल्यावर मनापासून आभार. माझ्या बरोबरच हजारो लोकांना जसा यातील कल्पनांचा आणि उपायांचा लाभ झाला तसंच तुम्हाला देखील होईल अशी आशा करतो. किंबहुना या पुस्तकामुळे तुमच्या आयुष्यात कायमचा बदल घडावा अशीच माझी इच्छा आहे. जे काही काम करायचं असतं ते सगळं पाडण्यासाठी आवश्यक तितका वेळ तुमच्यापाशी कधीच नसतो. काम आणि व्यक्तिगत जबाबदाऱ्या, अखंड येणाऱ्या ईमेल्स, सोशल मीडिया, प्रकल्प, वाचनायोग्य मासिकांची चढत आणि वेळ मिळाल्यावर एक दिवस नक्की वाचायचेच या इराद्यानं गोळा केलेली ढीगभर पुस्तकं या सगळ्यांनी तुम्हाला अखंड घेरलेलं असतं. या सगळ्यांसाठी तुम्हाला प्रत्यक्षात वेळ मिळतच नाही. कामांच्या रगड्यातून डोकं वर काढण्याची संधी मिळतच नाही. सगळ्या ईमेल्स, पुस्तकं, मासिकं शांतपणे वाचण्यासाठी आणि आवडीच्या गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळही तुमच्याजवळ कधीच मिळत नसतो. अशा परिस्थितीत आपल्या पुढील वेळेच्या नियोजनाची समस्या सोडवणं आणि आपली उत्पादकता वाढवणं तर दूरचीच बात. त्यामुळे व्यक्तिगत उत्पादकता वाढवण्याची कितीही तंत्र तुम्ही आत्मसात केली तरी काही फरक पडत नाही. दरवेळी काहीतरी असंच जादाचं निघत असतं. हाताशी उपलब्ध वेळ ते तुम्ही पार पडू शकतच नाही. आपला वेळ आणि आयुष्य यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा एकच मार्ग आहे. विचार करण्याची, काम करण्याची आणि दररोज आपल्यावर आदळणाऱ्या न संपणाऱ्या गोष्टींचा मुकाबला करण्याची पद्धत बदलणं. आपली कामं आणि उपक्रम यांच्यावर आपण एका ठराविक मर्यादेपर्यंतच नियंत्रण राखू शकतो. त्यामुळे काही गोष्टींमध्ये वेळ घालवणं बंद करून त्यांच्यामुळे आयुष्यात खरोखरच पडतो अशा नवीन गोष्टी करण्यावर अधिक भर देण्याचे इष्ट ठरतं. वेळेचं नियोजन कसं करायचं हे शिकण्यात मी 40 वर्षांहून अधिक काळ घालवलेला आहे. पीटर ड्रकर, ॲलेक मॅकेन्झी, ॲलन लॅकन, स्टीफन कवी आणि अन्य कित्येक जणांच्या कार्यात मी स्वतःला झोकून दिलं. वैयक्तिक कार्यक्षमता आणि प्रभावीपणा यावरील शेकडो पुस्तकं आणि हजारो लेख मी वाचले. हे पुस्तक म्हणजे त्याचाच एक परिपाक आहे. दरवेळी एखादी नवी कल्पना समजली की स्वतःच्या कामात आणि वैयक्तिक जीवनात ती अंगीकारण्याचा मला सवय आहे. ती कल्पना उपयोगी ठरली तर मी माझ्या संभाषणात आणि कार्यशाळांमध्ये मी तिचा समावेश करतो. तसंच ती इतरांनाही शिकवतो. गॅलिलिओ एकदा असं म्हणाला होता की तुम्ही मनुष्याला काहीही शिकवू शकत नाही. तुम्ही फक्त त्याला स्वतः आत काय दडलंय ते शोधायला मदत करू शकता. तुमचं ज्ञान आणि अनुभव यांच्या जोरावर या पुस्तकातील कल्पना सरावाच्या होऊ शकतात. हे पुस्तक तुम्हाला जाणीवेच्या वरच्या पातळीवर घेऊन जाईल. तुम्ही या पद्धती आणि ही तंत्र पुन्हा पुन्हा वापराल. तुमची अंगभूत सवय बनेपर्यंत त्याचा अवलंब कराल. तेव्हा अतिशय सकारात्मक पद्धतीनं तुमच्या जीवनात परिवर्तन होईल. यशस्वी लोकांकडून शिकणं. माझ्याबद्दल तसंच या छोट्याशा पुस्तकाच्या प्रेरणेबाबत थोडी माहिती मी तुम्हाला सांगतो. सुरुवातीपासूनच मी चौकस वृत्तीचा आहे. या गुणामुळे मला आणखी काही लाभही मिळत गेले. शाळेत असताना माझी कामगिरी अजिबात चांगली नव्हती. पदवी मिळण्याआधीच मी शिक्षणाला रामराम ठोकलं. पुढे बरीच वर्ष रोजंदारीवर काम केलं. माझं एकूणच भवितव्य फार काही आशादायी वाटत नव्हतं. पुढे तरुणपणी मला एका व्यापारी बोटीवर नोकरी मिळाली आणि मी जगप्रवासाला निघालो. 8 वर्ष मी प्रवास आणि कामही केलं. मग आणखी प्रवास केला. असं करता करता मी 5 खंडातील 80हून जास्त देशांना भेटी दिल्या. पुढे मजुरी काम मिळणं बंद झाल्यावर किरकोळ विक्रेता म्हणून मी कामाला सुरुवात केली. दररोज फिरून कमिशन तत्वावर काही बाई विकू लागलो. एक वस्तू नंतर दुसरी नंतर तिसरी असं करून माझा जीवनाशी झगडा चालूच होता. एक दिवस मी स्वतःलाच विचारलं, बाकीचे लोक माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आणि सुखवस्तू का आहेत? त्यानंतर मी जे केलं त्यामुळे माझ्या आयुष्याला संपूर्ण कलाटणी मिळाली. मी यशस्वी लोकांना भेटून त्यांना विचारलं की स्वतःला अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी आणि त्यापेक्षा जास्त पैसा मिळवण्यासाठी ते नक्की काय करत असतील.
यावर त्या प्रत्येकानं मला दिलेलं उत्तर, त्यांचा सल्ला मी ऐकला, त्यानुसार वागलो आणि माझी विक्री झपाट्याने झाली. बघता बघता माझा मला एवढं यश मिळत गेलं की मी विक्री व्यापक झालो. त्या पदावरही मी पूर्वीचंच धोरण अनुसरलं. यशस्वी व्यवस्थापकांना भेटलो आणि त्यांच्या यशाचं गुपित विचारलं. त्यांनी जे काही सांगितलं त्याचं अनुकरण केलं. अल्पावधीतच मला त्यांच्यासारखं यश मिळू लागलं. शिकण्याच्या आणि त्यांच्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या या कार्यपद्धतीनं माझं अवघं जीवन बदलून गेलं. हे सगळं किती सहज सोपं होतं ते मी जाणलं. आजही मला आश्चर्यचकित व्हायला होतं. यशस्वी लोक नक्की काय करतात ते जाणून घ्यायचं आणि तेच यश स्वतःला मिळेपर्यंत त्याचं अनुकरण करायचं. यशस्वी लोकांमुळे शिकणं, वाह, काय मस्त कल्पना आहे. माझ्या आयुष्यात घडलेली क्रांती अगदी सोपं आहे. काही लोक इतरांपेक्षा जास्त यश मिळवतात कारण ते काही गोष्टी इतरांच्या मनानं वेगवेगळ्या प्रकारे आणि योग्य कामं योग्यरित्या करतात. सर्वसाधारण लोकांच्या तुलनेत यशस्वी, आनंदी, संपन्न लोक आपला वेळ अधिक चांगल्या प्रकारे उपयोगात आणतात. मला एक अयशस्वी पार्श्वभूमी असल्याने माझ्या मनात न्यूनगंड आणि अपुरेपणा या दोन्ही भावना खोलवर रुजलेल्या होत्या. मी एका मानसिक चक्रव्यूहात अडकलेलो होतो. माझ्यापेक्षा अधिक सुखवस्तू असणारे लोक खरोखरच माझ्यापेक्षा जास्त चांगले आहेत असं मला ठामपणे वाटत होतं. प्रत्यक्षात ते माझे भ्रामक विचार होते हे मला कालांतरानं समजलं. ते लोक फक्त काही गोष्टी वेगळ्या प्रकारे करत होते इतकंच. हे वेगळेपणाचं मी सुद्धा ऐकून शिकून घेतलं. माझ्या आयुष्यात घडलेली क्रांती होती. या शोधामुळे मी आश्चर्यचकित आणि उल्हासित झालो. तसाच आजही आहे. इतर यशस्वी लोकांच्या सफलतेचं गमक जाणून घेऊन त्यानुसार वागलो तर मी सुद्धा आयुष्यात विजयी होऊ शकतो आणि जीवनात सुनिश्चित केलेलं कोणतंही उद्दिष्ट सहजतेने साध्य करू शकतो हे मला समजलं. मग मी त्यानुसार वागत गेलो. विक्रीचं काम सुरू केल्यापासून 1 वर्षाच्या आत मी आघाडीचं विक्रेता बनलो. आणखी 1 वर्षानं मी व्यवस्थापक झालो. पुढच्या 3 वर्षात मी उपाध्यक्ष झालो आणि माझ्या हाताखाली 6 देशांतील 95 विक्रेते काम करू लागले. त्यावेळी मी फक्त 25 वर्षाचा होतो. यथावकाश मी वेगवेगळ्या 22 कंपन्यांत काम केलं. कित्येक कंपन्या सुरू करून दिल्या, नव्यानं उभारल्या. नामांकित विद्यापीठातून व्यावसायिक पदवी प्राप्त केली. फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषा शिकलो. वक्ता, प्रशिक्षक आणि सल्लागार या रूपात 1000हून अधिक कंपन्यांशी जोडला गेलो. सध्या भाषण आणि परिषद या माध्यमातून मी दरवर्षी 2.5 लाखांपेक्षा जास्त लोकांना मार्गदर्शन करतो. कित्येकदा तब्बल 20,000 लोक एका वेळी माझ्या समोर उपस्थित असतात. एक सोपं वास्तव. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी साधं आणि सोपं वास्तव शोधून काढलं आहे. आयुष्यात मोठं यश, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि आनंद मिळवायचा असेल तर आपल्या पुढील सर्वात महत्त्वाच्या कामांवर संपूर्ण लक्ष एकाग्र करून ते काम पूर्णत्वास नेणं हे एकमेव गुरुकिल्ली आहे. ही गुरुकिल्लीच या पुस्तकाचं सर्वतोपरी मर्म आहे. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत वेगानं पुढं कसं जायचं आणि त्याच वेळी वैयक्तिक जीवन समृद्ध कसं करायचं ते या पुस्तकातून तुम्हाला समजणार आहे. मला जीवनात सापडलेली व्यक्तिगत प्रभावीपणाची अत्यंत शक्तिशाली अशी 21 सूत्र आहेत. आता या पुस्तकातून तुमच्या समोर येणार आहेत. ही सर्व युक्त्या, क्लुप्त्या, कार्यपद्धती अगदी वास्तव, व्यवहार्य आणि खऱ्या आहेत. त्यामुळे इथं दिरंगाई किंवा चालढकल करण्यामागं सांगितलं जाणाऱ्या मानसिक अथवा भावनिक सबबींचा उहापोह करण्यात मी अजिबात वेळ घालवलेला नाही. मी कुठल्याही शास्त्रीय सिद्धांताची चर्चा करत बसलेलो नाही. त्याऐवजी आपल्या कामामध्ये अधिक चांगला आणि वेगवान परिणाम प्रत्यक्षात कसा अनुभवायचा आणि
आयुष्यात आनंद कसा निर्माण करायचा या संधीच्या आवश्यक कृती या पुस्तकातून तुम्ही शिकणार आहात. तुम्ही उत्पादकता वाढवणं, कार्यक्षमता सुधारणं आणि जे काही कराल ते अधिक चांगल्या पद्धतीने करणं यावर या पुस्तकावर भर देण्यात आलेला आहे. यापैकी कित्येक युक्त्या तुम्ही व्यक्तिगत आयुष्यात अगदी सहजतेने उपयोगात आणू शकाल. या 21 कार्यपद्धती आणि तंत्र ही स्वतःमध्येच परिपूर्ण आहेत. यातील प्रत्येक पद्धत आणि तंत्र अत्यावश्यक आहे. या विशिष्ट बाबतीत एखादी पद्धत प्रभावी असेल तर दुसरी अन्य बाबतीत तुमच्याकडे एकाच वेळी या सर्व 21 पद्धती उपलब्ध असतील. आवश्यकतेनुसार त्यातील कोणत्याही व्यक्तिगत पद्धती तंत्राचा उपयोग तुम्ही करू शकता. अशा या अक्षय नित्य तंत्राचा तुम्ही कधीही केव्हाही कुठल्याही परिस्थितीत वापर करू शकता आणि यश संपादन करू शकता. कृती ही यशाची गुरुकिल्ली असते. या पुस्तकातील तत्व तुम्हाला कार्यप्रणव करतील. तुमची कामगिरी आणि परिणाम यांच्यात वेगवान आणि निश्चित सुधारणा घडून आणण्याचं काम ही तत्व करणार आहेत. या कार्यपद्धती जितक्या लवकर आत्मसात करून त्यांचा अवलंब तुम्ही करू शकाल तितक्या वेगानं तुम्ही आयुष्यात प्रगतीपथावर पुढे जाल हे नक्की. हातातून वेळ निसटून न देता कठीण काम झटकन पार पडायचं हे एकदा शिकलं की मग आपल्या यशाला आणि कीर्तीला आकाशही ठेंगणं पडेल. ब्रायन ट्रेसी, सोलना बीच, कॅलिफोर्निया, जानेवारी 2017. प्रस्तावना. सध्याचा काळ हा सर्वोत्तम आहे. आपली ध्येय साध्य करण्यासाठी जेवढं संधी आणि आवश्यकता आज उपलब्ध आहेत तेवढ्या याआधी कधीच नव्हत्या. मानवी इतिहासात बहुधा पहिल्यांदाच आपण पर्यायांच्या महासागरात डुंबत आहोत. किंबहुना एखाद्या चांगल्या गोष्टी आजूबाजूला आहेत की जीवनात आपण नक्की काय आणि किती साध्य करणार हे सर्वस्वी आपण निवडत क्षमतेवर अवलंबून आहोत. असं असूनही तुम्ही आताच्या सर्वसाधारण लोकांसारखेच असाल तर रात्री थोडी सोंग फार या चक्रात तुम्ही अडकलेले असणार हे नक्कीच. समुद्रात अशी एक लाट फुटते न फुटते तोच दुसरी मागून येते. त्याप्रमाणे तुम्हीही हातातील एक काम मार्गी लावताय तोवर दुसरं पुढ्यात येऊन ठेपतं. त्यामुळे आपल्याला जे जे करायचं आहे ते सगळं पार पाडणं तुम्हाला कधीच शक्य होत नाही. जबाबदाऱ्या आणि काम सातत्यानं मार्गी लावण्यात तुम्ही गुंतून पडता. चिकित्सक असण्याची गरज. यामुळे यश मिळवायचं असेल आणि हातातील महत्वाचं काम जलद गतीने तसेच योग्य प्रकारे पूर्ण करायचं असेल तर अन्य कोणतंही कौशल्य आणि गुणवत्तेपेक्षा चिकित्सकपणा अर्थात योग्य निवड करण्याची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते. नुसत्याच लंब्या चौड्या गप्पा मारण्याच्या पण प्रत्यक्षात अगदी जेमतेम कृती करणाऱ्या बुद्धिमान माणसापेक्षा आपण प्राधान्यक्रम नीट ठरवून पुढ्यातील काम झटक्यात पूर्ण करण्याचा सर्वसाधारण मनुष्य अधिक वेगाने प्रगतीपथावर पुढे जातो. ईट दॅट फ्रॉग ची संकल्पना. प्रस्तुत पुस्तकाचं मूळ शीर्षक आहे ईट दॅट फ्रॉग विषयी आणि त्या संकल्पनेसंबंधी इथे विश्लेषण केलेलं आहे. ईट दॅट फ्रॉग ही एक जुनी आणि प्रसिद्ध अशी पाश्चिमात्य म्हण आहे. लेखक ब्रायन ट्रेसी यांनी आपल्या समोर असणाऱ्या आव्हानात्मक कामांसाठी फ्रॉग म्हणजेच बेडूक हे रूप वापरलेलं आहे. आपल्याला कळायच्या आतच बेडूक जसा टुनकन उडी मारून पुढे निघून जातो, वेळही तितक्या सहजतेने निसटत असतो. ईट दॅट फ्रॉग याचा अर्थ वेळ हातातून निसटून जाण्याआधी आव्हानात्मक काम, कठीण काम तडीसने न्या. म्हणजेच सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. पूर्वापार असं म्हटलं जातं की आपण रोज सकाळी उठल्यावर एक जिवंत बेडूक खायला हवा. म्हणजेच तुम्हाला आव्हानात्मक काम आणि सर्वात कठीण वाटणारं काम हे आधी संपवायला पाहिजे. परिणामी एक अतिशय वाईट आणि नावडती गोष्ट आता संपलेली आहे आणि पुढचा
संपूर्ण दिवस आपल्याकडे आता चांगल्या कामांसाठी शिल्लक आहे हे समाधान तुम्हाला मिळेल. बेडकाचा फडशा पाडणं यातील बेडूक म्हणजे तुमच्या जीवनावर खोलवर परिणाम करू शकेल असं एखादं कठीण पण अत्यंत महत्वाचं काम. बेडकाचा फडशा पाडण्याचा पहिला नियम म्हणजे तुमच्या पुढ्यात जर 2 बेडूक असतील तर त्यातील सर्वात वाईट कुरूप बेडूक आधी संपवा. याचाच अर्थ काय तर तुमच्या पुढे एकदम 2 महत्वाची काम आली आहेत तर त्यापैकी अधिक आव्हानात्मक आणि किचकट असणारं काम सर्वात आधी पूर्ण करून टाका. अशा कामाला लगेचच सुरुवात करायची आणि पूर्णपणे मार्गी लावायचं, मगच दुसऱ्या कामाकडे वळायचं. ही शिस्त स्वतःला लावून घ्या. हे करताना त्या कामाकडे एक परीक्षा म्हणून बघा. व्यक्तिगत आव्हान समजून त्याचा स्वीकार करा. सोपं काम आधी हातात घेण्याचा मोह टाळायला शिका. तातडीनं कोणतं काम आपण करायला घेणार आहोत आणि कोणती गोष्टी नंतर करणार आहोत याचा क्रम ठरवणे हाच आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय आहे असं दररोज स्वतःला बजावून सांगा. बेडकाचा फडशा पाडताना दुसरा नियम म्हणजे तुम्हाला जिवंत बेडूक खायचं आहे तर मग उगाचच फार वेळ लावण्यात आणि त्याच्याकडे नुसतं बघत बसण्यात काहीच हासिल नाही. रोज सकाळी आपल्या महत्वाच्या कामांचा उरका पाडण्यासाठी ची सवय लावून घेणे ही उच्च कार्यक्षमतेची आणि यशाची गुरुकिल्ली आहे. बाकी काही करायच्या आधी आणि फार वेळ वाया घालवण्यात आपल्या पुढ्यातील कठीण पण महत्वाचं काम आता वेगळं करण्याचा दिनक्रम अंगी बाणवलाच पाहिजे. तातडीनं कृती करा. अनेक यशस्वी, श्रीमंत आणि वेगानं प्रगती करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या कर्तृत्वाचं सर्वेक्षण केल्यानंतर असं आढळून आलं आहे की कृतिशीलता हा त्यांच्यामधील सर्वात महत्वाचा आणि समान गुण आहे. अशा माणसांमध्ये पटकन निर्णय घेऊन तातडीनं कृती करण्यावर भर असतो. यशस्वी आणि प्रभावशाली लोक महत्वाची कामं वेळ न दवडता तातडीनं हातात घेतात आणि मग शांत चित्ताने एकाग्रतेने ती पूर्ण करण्यात घडवून जातात. काम अर्धवट राहणे ही पूर्ण करण्यात यश न मिळणं ही आजकालच्या कंपन्यांमधील एक सर्वात मोठी समस्या आहे. कामाची पूर्तता करताना त्या संबंधी कार्ययोजना आखण्यात कित्येकाचा गोंधळ उडतो. अखंड चर्चा, कधी न संपणारी चर्चासत्र आणि मोठ्या मोठ्या योजना ते आखतात. खरं पण प्रत्यक्ष कृती कोणीही करत नाही आणि मग अर्थातच अपेक्षित परिणाम मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी आवश्यक सवयी अंगीकारा. तुम्ही स्वतःला अशा प्रकारच्या सवयी लावून घेता यावर तुमचं जीवनातील आणि कामकाजातील यश निश्चित होत असतं. प्राधान्यक्रम ठरवणे, दिरंगाईवर मात करणं आणि सर्वात महत्वाचं काम पार पाडणं हे मानसिक आणि शारीरिक कौशल्य आहे. या सवयी जोरावर तुमच्या सुप्त मनाच्या पक्क्या रुजत नाहीत आणि तुमच्या स्थायी भाव बनत नाहीत तोवर नियमित सरावाने आणि पुन्हा कृती करून या सवयी अंगी बाणवता येतात. एकदा का या सवयी तुमच्या स्थायी भाव बनल्या मग आपोआप तुमच्याकडून तशी कृती सहजतेने होत राहते. महत्वाची कामं आधी पार पाडण्याची सवय त्वरित आणि सातत्यानं गोड फळं देणारी आहेत. यामध्ये तुमची मानसिक आणि भावनिक घडण अशी बनत जाते की काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला या सकारात्मक ऊर्जा आणि आनंद मिळत जातो. त्यामुळे सुखी समाधानी वाटत राहतं. आपण विजेता असल्याची अनुभूती मिळते. एखादी महत्वाची कामगिरी नीट पार पाडल्यानंतर तुमच्यात ऊर्जा, उत्साह आणि स्वाभिमान याचा संचार होतो. पूर्ण झालेली कामगिरी जेवढी जास्त महत्वाची असेल तेवढं तुम्हाला आनंदी, शक्तिशाली आणि आत्मविश्वासपूर्ण वाटतं. महत्वाचं काम नीट पार पाडल्यावर आपल्या मेंदूमधून एंडॉर्फिन हे आनंदाचं संप्रेरक पाझरू लागतं. त्यामुळे आपल्याला नैसर्गिकरित्या उच्च अनुभव प्राप्त होतो. एंडॉर्फिनमुळे तुम्हाला अधिक सकारात्मक, कणखर, कल्पक आणि आत्मविश्वासपूर्ण वाटतं. सकारात्मकतेचं व्यसन लावून घ्या. यश मिळवण्याचं सर्वात महत्वाचं ताकदीचं गुपित आता मी तुम्हाला सांगणार आहे. एंडॉर्फिन पाझरावं आणि त्यायोगे सक्षम, खंबीर,
सुस्पष्ट वाटत राहावं यासाठी तुम्ही स्वतःला सकारात्मक विचार करण्याची सवय लावून घ्या. एकदा का ही सवय अंगवळणी पडली की मग तुमच्या अंतर्मनाद्वारे नकळत तुम्ही अशाच प्रकारच्या दिनक्रम आखत जाता जिथे प्राधान्यक्रम आपसूक ठरतो आणि सर्वात महत्त्वाचं काम सगळ्यात आधी पार पाडलं जातं. चांगल्या अर्थाने तुम्ही यशाच्या आहारी जाता. एक उत्कृष्ट आयुष्य जगणं, यशस्वी कारकीर्द घडवणं आणि त्या स्वतःबद्दल जबरदस्त छान वाटत राहणं या तिन्ही गोष्टी मिळवण्याची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे पुढ्यातील महत्त्वाची कामं वेळेत नीट पार पाडणं. एकदा का त्याची सवय लागली की आपसूक एक बळ निर्णय होईल आणि मग अवघड काम टाळण्यापेक्षा ते पूर्ण करणं अधिक सोपं आहे असं तुम्हाला कायमच वाटत राहील. शॉर्टकटला नकार द्या. एकदा न्यूयॉर्कच्या रस्त्यावर एक संगीतकार खांद्यावर गिटार लटकवून चालला होता. दुसरीकडे एक माणूस नवी कौशल्य, सवयी आणि क्षमता अंगीकारायची अमर्याद क्षमता प्रत्यक्षामध्ये असते. दिरंगाई टाळण्यासाठी आणि महत्त्वाची कामं झटपट पार पाडण्यासाठी तुम्ही सातत्यानं सराव करून स्वतःला प्रशिक्षित करता. त्यावेळी जीवनाच्या प्रगतीपथावर तुमची वेगानं घोडदौड चालू असते. तेव्हा चला उठा आणि ईट दॅट फ्रॉग म्हणजे सर्वात कठीण काम सर्वात आधी करा. आणखी करा. विजेता होण्यासाठी एक गुण प्रत्येकाकडे आवश्यक असतो, तो म्हणजे सुस्पष्ट उद्दिष्ट. आपल्याला नक्की काय हवंय याचं नेमकं ज्ञान आणि ध्येय साध्य करण्याची अखंड तळमळ. नेपोलियन हिल. आपल्या पुढ्यातील महत्त्वाची कामं कोणती ते ठरवून हातात घेण्याआधीच आयुष्याकडून आपल्याला नक्की काय हवंय याची सुस्पष्टता येणे हे अत्यावश्यक आहे. व्यक्तिगत कार्यक्षमता सुधारण्यासाठी सुस्पष्टता हा बहुधा सर्वात महत्त्वाचा गुण असतो. काही लोक आपली कामं पटापट मार्गी लावतात. यामध्येच एक मुख्य कारण म्हणजे आपलं ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे हे त्याच्या डोक्यात अगदी स्पष्ट असतं आणि त्यापासून ते अजिबात ढळत नाहीत. आपल्याला नक्की काय हवंय हे साध्य करण्यासाठी आपण कोणता मार्ग अनुसरणार आहोत याबाबत जितकी जास्त सुस्पष्टता आपल्याला असेल तितकी दिरंगाई टाळणं आणि कामाचा फडशा पाडणं अधिक सोपं जाईल. आपण नक्की काय करतो, कशासाठी करतो आणि कशा प्रकारे करतो याबद्दल मनात असलेली संदिग्धता आणि विचारांचा गोंधळ हे कामातील दिरंगाई मागचं एक ठळक कारण असतं. ते टाळण्यासाठी मनाची संपूर्ण शक्ती वापरून आपली ध्येय आणि उद्दिष्टाबाबत जास्तीत जास्त स्पष्टता मिळवायलाच हवी. यश मिळवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मनातले विचार कागदावर उतरवा. जगातील केवळ 3% लोकच आपली उद्दिष्ट कागदावर सुस्पष्टपणे उतरवतात. त्यांच्या इतकंच शिक्षण, अनुभव आणि सक्षमता अजूनही इतर लोक मात्र तुलनेनं 5 ते 10% कमी कामगिरी करून दाखवतात, कारण त्यांनी आपली उद्दिष्ट कागदावर लिहिलेली नसतात. आपली उद्दिष्ट निश्चित करून ते साध्य करण्याचा एक शक्तिशाली फॉर्म्युला आहे. त्यामध्ये फक्त 7 पायऱ्या समाविष्ट आहेत. यापैकी कोणतीही पायरी तुमची उत्पादकता दुप्पटपणे आणि तिप्पटपणे वाढवू शकते. या सोप्या 7 पायऱ्यांचा अवलंब करून माझ्या प्रत्येक पदवीधर मित्रांनी त्याचं उत्पन्न अवघ्या 3 ते काही वर्षांमध्ये आश्चर्यचकितपणे वाढवलेलं आहे. पायरी पहिली, तुम्हाला नक्की काय हवं ते ठरवा. तुम्हाला काय हवंय ते एक तर तुम्ही दुसरा स्वतः ठरवा की तुमच्या बॉस सोबत बसून चर्चा करा. तुमच्याकडून त्याला काय हवंय आणि कोणत्या प्राधान्यक्रमाने हवंय ते अगदी स्पष्टपणे जाणून घ्या आणि लिहून काढा. कित्येक लोक मॅनेजर सोबत बसून अशा प्रकारची चर्चा करत नाही. त्यामुळे ते दिवसामागून दिवस ढकलत राहतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते. जे काम करण्यासाठी मुळीच गरज नाही ते उगीचच करणं हा वेळेचा सर्वात मोठा अपव्यय आहे. स्टीफन कवी म्हणतो की जर शिडी योग्य भिंतींवर टेकवलेली नसेल तर त्या शिडीची तुम्ही चढत असलेली प्रत्येक पायरी तुम्हाला चुकीच्या ठिकाणी
नेहमीच घेऊन जाते हे, आणि तेही अगदी वेगाने. दुसरी पायरी म्हणजे लिहून काढा. फक्त मनातल्या मनात विचार न करता ते विचार अथवा उद्दिष्ट कागदावर लिहून काढा, कारण कागदावर उतरवल्यानंच ध्येयांना मूर्त स्वरूप प्राप्त होतो आणि त्यानंतर ते प्रत्यक्ष पाहण्याची, वाचण्याची, स्पर्श करण्याची जादू तुम्हीच अनुभवता. दुसरीकडे जी उद्दिष्ट कागदावर उतरवली जात नाही ती फक्त स्वप्न किंवा कल्पना विलास बनून राहतात. त्यामाग कोणताही प्रेरणा स्रोत नसतो. कागदावरचा लिहून काढलेला न काढलेली उद्दिष्ट ही अनिश्चित, संदिग्ध, दिशाभूल करणारी आणि असंख्य चुकांनीच भरलेली असतात. पायरी तिसरी, उद्दिष्टांची कालमर्यादा निश्चित करा. गरज भासल्यास उपमर्यादा देखील ठरवा. कार्यपूर्तीची मर्यादा, डेडलाईन निश्चित नसेल तर त्या उद्दिष्टाला गांभीर्य राहत नाही. त्याला खऱ्या अर्थाने सुरुवात आणि शेवट असं काहीच उरत नाही. आपल्या पुढ्यातल्या काम किंवा उद्दिष्ट विशिष्ट कालमर्यादेच्या चौकटीत बसलंच नाही तर त्या कामाच्या बाबतीत आपल्याकडून आपसूक चालढकल, दिरंगाई होत राहते. पायरी चौथी, ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीची यादी बनवा. नवीन विचार आणि कार्यपद्धती जसजशा मनात येतील त्यांचा यादीत समावेश करत जा. यादी परिपूर्ण होईपर्यंत लिहित राहा. यादीमुळे ध्येयाचं विस्तृत चित्र डोळ्यासमोर उभं राहील. त्यामुळे तुम्हाला नक्की कोणत्या मार्गाने जायचं आहे ते कळेल. असे केल्याने आपण ठरवलेले ध्येय आणि त्यासाठी निश्चित केलेले वेळ याचं समीकरण साधण्याची, ते अगदी तसंच पूर्णत्वास जाण्याची शक्यता आश्चर्यकारकपणे वाढते. पायरी पाचवी, यादीचं स्वरूप योजनेत करा. आपला प्राधान्यक्रम ठरवून त्यानुसार सूचीबद्ध यादी बनवा. सर्व काम ज्या क्रमाने आणि पद्धतीने होणे अपेक्षित आहे तशी लिहून काढा. त्यानंतर यादीचं रूपांतर योजनेत होईपर्यंत सर्वप्रथम काय काम करायचंय आणि नंतर काय केलं तरी चालेल याचा मिनिटभर शांत बसून विचार करा. तुमच्या योजनेला अधिक स्पष्टता देण्यासाठी योजना ही रेखाटन, आराखडा, ठोकळे आणि वर्तुळ यांच्या स्वरूपात कागदावर उतरवा. प्रत्येक कामाचा दुसऱ्याशी असलेला संबंध बाणा आणि रेषांनी अधोरेखित करा. आपलं ध्येय साध्य करणे आणि सोपं सुलभ आहे हे लक्षात घेणे आणि तुम्ही आश्चर्याने थक्क व्हाल की किती सोप्या पद्धतीने आपण हे काम पूर्ण केलंय. केवळ मनामध्ये उद्दिष्ट बाळगणाऱ्या लोकांच्या तुलनेत लेखी आणि कागदावरील सुसूत्रता योजनेमुळे तुम्ही किती पटीने जास्त उत्पादक आणि यशस्वी व्हाल. पायरी सहावी, आपल्या योजनेनुसार तत्काळ कृती करा. लिखित उद्दिष्ट थोडंफार का होईना पण तुमच्या कृतीच्या दिशेने वळवा. कागदावर पडून राहणाऱ्या जबरदस्त कल्पक योजनेपेक्षा प्रत्यक्ष कार्यवाही करून सुरू झालेली सर्वसाधारण योजना देखील कित्येक पटीने जास्त चांगली असते. कुठल्याही प्रकारचं यश मिळवण्यासाठी प्रत्येक कृती हेच सर्व काही आहे. सातवी पायरी, ध्येयाच्या दिशेने घेऊन जाईल असं काहीतरी दररोज करण्याचा संकल्प जोडा. योजनेचं रूपांतर दैनंदिन होईल असं बघा. जसं एखाद्या विषयावर ठराविक पानं रोज वाचायचीच असं ठरवा. अमुक इतक्या ग्राहकांना रोज फोन करून संपर्क साधण्याचं ठरवा. रोज ठराविक वेळ विशिष्ट प्रकारचा व्यायाम करायचा असं ठरवा. परकीय भाषेतील ठराविक शब्द रोज शिकायचे असं ठरवा. तुम्हाला जे काही करण्याची इच्छा आहे ते नियमितपणे एका दिवसाचीच खंड पडू न देता करत राहा. स्वतःला पुढे सरकवत राहा. पुढे जायला एकदा का सुरुवात केली की वाटचाल करतच राहा. हा निर्णय, ही शिस्तच तुमच्या उद्दिष्टाचा वेग आणि वैयक्तिक उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढवेल. लेखी उद्दिष्टांची ताकद. कागदावर स्पष्टपणे लिहिलेली उद्दिष्ट तुमच्या विचारांवर जबरदस्त प्रभाव टाकतात. तुम्हाला कार्यप्रवृत्त करतात, कल्पकतेला वाव देतात, तुमच्यातील ऊर्जेला मुक्त करतात आणि दिरंगाई दूर करण्यासाठीची सहाय्यता करतात. कार्यपूर्तीसाठी लेखी उद्दिष्ट हे सर्वोत्तम इंधन असतं. तुमचं ध्येय जितकं मोठं, स्पष्ट, तितकंच ते साध्य करण्यासाठीची तुमची उत्सुकता देखील
देखील अधिक असते. ध्येय प्राप्तीचा अधिकाधिक केला जाणारा विचारच तुमची आंतरिक इच्छा बनत जाते आणि ते प्राप्त करणं हा तुमचा ध्यास बनतो. आपल्या उद्दिष्टांवर दररोज विचार करत त्यांचा सातत्याने आढावा घेत राहा. रोज सकाळी कामाला सुरुवात करताना सर्वात महत्वाच्या कामावर भर द्या. ध्येयपूर्तीसाठी सर्वात अधिक महत्वाचं काम ओळखून ते तातडीनं पार पाडण्यासाठी हाती घ्या. काम हातावेगळी करा. तुम्हाला पुढच्या वर्षी जी 10 उद्दिष्ट साध्य करायची आहेत त्यांची यादी बनवा. उद्दिष्टपूर्तीचं वर्ष आधीच उलटून गेलेलं असून तुमची ध्येय वास्तवात आली आहेत अशा क्रमानं यादी तयार करा. यासाठी वर्तमान काळाचा वापर करा. लिहिताना सकारात्मक प्रथम पुरुषी एकवचन ठेवा. त्यामुळे तुमच्या सुप्त मनाकडून हे सारं चटकन स्वीकारलं जाईल. उदाहरणार्थ, मी आजपासून दररोज अमुक 1,00,000 रुपये कमवायला सुरुवात केलेली आहे, किंवा मी आज अमुक तितकं किलो वजन कमी केलेलं आहे आणि मी आज अमुक एका कारमधून या ठिकाणी प्रवास केलेला आहे. अशा प्रकारचं लिखाण करा. तुम्ही बनवलेल्या 10 वर्षांच्या यादीतून तुमच्या आयुष्यावर सर्वात मोठा सकारात्मक प्रभाव पडू शकणारं एक उद्दिष्ट निवडा. प्रत्येक दिवसाचं नियोजन पूर्वनियोजन करा. नियोजन म्हणजे भविष्याला वर्तमानात आणणे, जेणेकरून तुम्ही आजच त्याबद्दल काहीतरी ठोस कृती करू शकाल. ॲलन लॅकॅन. एकानं विचारलं, समजा तुला अख्खा हत्ती खायला सांगितला तर कसा खाशील? एक एक घास करून चावून. दुसऱ्यानं शांतपणे उत्तर दिलं, आता तुमच्या समोरील मोठं कंटाळवाणं वाटणारं काम हातावेगळं करायला सांगितलंय. टप्प्याटप्प्यानं आधी त्या कामाचे विशिष्ट भाग म्हणजेच तुकडे करा आणि मग पहिल्या भागापासून त्या कामाला कृतीची जोड द्या. दिरंगाई टाळून उत्पादकता वाढवण्यासाठी तुमचं मन आणि विचार करण्याची योजना आखून त्यानुसार निर्णय घेण्याची तुमची क्षमता हे सर्वात शक्तिशाली माध्यम असतं. ध्येय निश्चिती, योजनेची आखणी आणि त्यानुसार कृती करण्याची क्षमता तुमच्या आयुष्याची दिशा ठरवत असते. योग्य दिशेने केलेला विचार आणि नियोजनामुळे तुमची मानसिक शक्ती खुलते. तुमची सर्जनशीलता कार्यान्वित होते. मानसिक तसेच शारीरिक ऊर्जा वाढीस लागते. ॲलन मॅकेन्झी यांनी असे लिहून ठेवलेले आहे की गोष्टीचा सखोल विचार न करता कृती करणं हेच बहुतेक समस्यांचं उगमस्थान असतं. गोष्टींचा सखोल विचार न करताच कृती केल्याने बहुतेक समस्या उद्भवतात. कृती करण्याआधी सुयोजना नियोजन करता येणं हे तुमच्या कार्यक्षमतेचं आणि स्पर्धात्मकतेचं उद्योग असतं. जेवढं चांगलं पूर्वनियोजन असेल तेवढी दिरंगाई टाळणं शक्य होतं आणि काम हातावेगळं करून कार्यपद्धती सिद्धीस येते. तुमच्या ऊर्जेची परतफेड वाढवा. काम करताना जेवढी मानसिक, भावनिक आणि शारीरिक ऊर्जा खर्च करता येत असते त्या प्रमाणात शक्य तितका तिचा मोबदला मिळवणं हे तुमचं उद्दिष्ट असले पाहिजे. नियोजनासाठी घालवलेल्या प्रत्येक एका मिनिटामुळे कृती करण्यामधील 10 मिनिटांच्या वेळेची बचत होते. ही चांगली बाब आहे. आपल्या दिवसाचं नियोजन करण्यासाठी फार तर 10 ते 12 मिनिटं लागतात, पण या छोट्या गुंतवणुकीच्या बदल्यात दिवसभरात वाया जाऊ शकले असते किमान 2 तास 100 ते 120 मिनिट वाचतात. तुम्ही कदाचित 6P या फॉर्म्युल्याविषयी ऐकले असेल. तो असा आहे की पूर्वनियोजन हे जर सुस्पष्ट, सुयोग्य असेल तर निकृष्ट कामगिरीपासून रक्षण होते. पेअर प्लॅनिंग प्रिव्हेंट पुअर परफॉर्मन्स. आपली उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियोजनाचं महत्व एकदा का तुमच्या लक्षात आलं की काही लोक त्याची अंमलबजावणी दररोज कशा प्रकारे करतात हे देखील समजेल. नियोजन करणं अगदी सोपं असतं. त्यासाठी फक्त कागद पेनची आवश्यकता असते. इतकंच जगातील सर्वात लोकप्रिय आउटलुक यंत्रणा, संगणक ॲप आणि टाइम प्लॅनर हे याच एका सोप्या तत्वावर आधारलेले आहेत. ते तुम्ही सुरुवात करण्याआधीच आपल्या पुढील कामांची संगतवार यादी तयार करणं. रोजचे 2 तास जास्त. नेहमी यादीनुसार काम करा. नवीन काम आलंच तर ते करण्या अगोदर त्याचा या यादीत समावेश करा. यादीनुसार कामाला सुरुवात केल्यानंतर दररोज फक्त 2 तास जादा काम केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की तुमची कार्यक्षमता आणि उत्पादकता 25% किंवा त्यापेक्षा जास्तच वाढलेली आहे. रोज रात्री झोपण्याआधी
झोपण्याआधी दुसऱ्या यादीची तयारी करा. आजच्या अपूर्ण कामांचा समावेश या दुसऱ्या दिवसाच्या कामांमध्ये सर्वप्रथम करा आणि त्यानंतर उद्या करायची बाकीची कामं नोंदवा. रात्री झोपण्याआधी तुम्ही यादी लिहून काढा, तर तुमच्या अंतर्मनावर ती आपोआप कोरली जातील. सकाळी तुम्ही उठाल तेच नवीन कल्पना स्फुरून. या कल्पना तुम्हाला संपूर्ण दिवसाचं काम वेगानं आणि अधिक चांगल्या प्रकारे हातावेगळी करण्यासाठी उपयोगी ठरेल. दुसऱ्या दिवशीची योजना करण्यासाठी आधीच जितका जास्त वेळ तुम्ही खर्चित कराल तेवढे दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्त कार्यक्षम आणि प्रभावी बनाल. वेगवेगळ्या कामांच्या वेगवेगळ्या याद्या. विभिन्न स्वरूपाच्या कामांसाठी वेगळी वेगळी यादी तुमच्यापाशी असायलाच हवी. प्रथम एक प्रमुख यादी मास्टर लिस्ट तयार करा. या यादीद्वारे तुम्हाला पार पाडायच्या एकूण सगळ्या कामांची नोंद करा. नंतर त्याचे वेगवेगळे भाग करा. दुसरं म्हणजे प्रत्येक महिन्याखेरीस तुमच्याकडे आगामी महिन्याच्या कामाच्या यादी तयार करा. यामध्ये काही काम कदाचित प्रमुख यादीतूनच आलेली असेल. तिसरी गोष्ट म्हणजे एक साप्ताहिक यादी बनवा. आठवड्याला सुरुवात करण्याआधी ती लिहून काढा आणि पुढे 7 दिवस तिचा अवलंब करा. अशा प्रकारे व्यवस्थित आणि नियोजनाबद्दल केलेलं काम तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरेल. अनेक लोकांनी मला भेटून आवर्जून सांगितले की दर आठवड्याच्या शेवटी आगामी आठवड्यात करायच्या कामांची यादी बनवून त्यानुसार कृती केल्यामुळे त्यांच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ झालेली आहे आणि त्यांचं जीवन बदल करून गेलेलं आहे. हे तंत्र तुम्हाला सुद्धा नक्की उपयुक्त ठरेल. सरतेशेवटी तुमच्या मासिक आणि साप्ताहिक यादीतील कामांची वर्गवारी तुमच्या दैनंदिन यादीमध्ये करा. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पार पाडायच्या कामांच्या त्यामध्ये समावेश करून घ्या. दिवसभर जसजसे तुम्ही एक काम मार्गी लावाल यादीवर खूण करा. यानुसार तुम्हाला तुमच्या प्रगतीचं नेमकं चित्र लक्षात येईल. तुम्हाला समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. आपली कामं पूर्ण करताना आणि यश मिळवताना दिसल्याचं तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला समाधान आणि कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. आपली कामं पूर्ण होताना आणि यश मिळवताना दिसल्यानं शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारेल. परिणामी तुमचा स्वाभिमान आणि स्वतःबद्दलचा आदर दुणावेल. स्थिर आणि सातत्यपूर्ण प्रगती तुम्हाला दिरंगाई करण्यापासून आपसूक दूर ठेवेल. कामाचं नियोजन करताना कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी त्या कामाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत समाविष्ट असलेला एक टप्पा लिहून काढा. मग त्याची प्राधान्यानुसार सुसूत्र मांडणी करा. कागदावर आणि संगणकावर असणारा हा कामाचा संपूर्ण आराखडा तुमच्या नजरेसमोर ठेवा, जेणेकरून टप्प्याटप्प्यानं तुम्हाला त्याचा आढावा घेता येईल. मग एका पाठोपाठ एका वेळी एक अशा पद्धतीनं काम पार पाडायला सुरुवात करा. या प्रकारे काम केल्यामुळे आपण किती कमी वेळात केवळ जास्त वेगानं प्रगती साध्य करू शकतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल. यादीतील कामं जसजशी मार्गी लावण्यास सुरुवात होईल तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल आणि अधिक सक्षम आणि सामर्थ्यशाली असल्याची जाणीव होईल. जीवनावर आपली मजबूत पकड आहे असं वाटेल. आणखी काम करण्यासाठी तुम्हाला स्वतःकडूनच प्रेरणा मिळेल. तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे आणि कल्पकतेने काम करू लागाल. त्यामुळे एकूणच कामाला गती प्राप्त होईल. यादीमधील कामं जसजशी सातत्यानं मार्गी लागत जातील तसतसे तुमच्यातील सकारात्मकता उत्साह दुणावेल, ज्यामुळे तुम्हाला चालढकल करावीशी वाटणारच नाही. दिरंगाई पासून तुम्ही आपसुकच दूर राहाल. आपली प्रगती होत आहे या भावनेतून तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल आणि दिवसभर तुम्ही न थांबता न कंटाळता उत्साहाने काम करू शकाल. वैयक्तिक प्रभावीपणाचा एक सर्वात महत्वाचा नियम म्हणजे 10/90 चा नियम. हा नियम असं सांगतो की कामाचं पूर्वनियोजन करण्यासाठी तुम्ही दिलेला 10% वेळ हा काम सुरू झाल्यानंतर ते यशस्वी पार पडेपर्यंत लागणारा 90% वेळ वाचवणारा असतो. स्वतःला सिद्ध करून दाखवायचं असेल तर एकदा तरी तुम्ही या नियमानुसार वागूनच बघा. तुम्ही जेव्हा प्रत्येक दिवसाचं पूर्वनियोजन करता त्यावेळी पुढे जाणं आणि जातच राहणं अतिशय सुकर बनल्याचं तुमच्या लक्षात येतं. पुढ्यातील काम पूर्वी कधीही लागलं नव्हतं इतक्या वेगाने आणि सुलभतेने मार्गी लागतं. तुम्हाला अधिक शक्तिशाली आणि सक्षम वाटतं. अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने प्रगती होते. त्यानंतर
अशी वेळ येते की एका टप्प्यानंतर तुम्हाला रोखणं निव्वळ मुश्किल होऊन जातं. काम हातावेगळी करा. 1. प्रत्येक दिवस, आठवडा आणि महिना याचं पूर्वनियोजन करण्यास आजपासून सुरुवात करा. एका वहीत किंवा तुमच्या स्मार्टफोन मध्ये पुढच्या 24 तास तुम्हाला करायच्या असणाऱ्या सगळ्या कामांचं संतवार यादी लिहून काढा. नवनवीन कामं येतील तशी त्याची यादी भरा. भविष्यातील महत्वाची अशी तुमची सगळी मोठी कामं, सगळे प्रकल्प यांची यादी तयार करा. तुमच्या सगळ्या महत्वाच्या उद्दिष्टांवर, प्रकल्पांचा आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवा आणि त्या क्रमाने ते लिहून काढा. शेवटी काय साध्य करायचं हे डोळ्यांसमोर ठेवून तिथून मागे मागे काम करत या. मनातले विचार कागदावर उतरवा. कायम यादीनुसार काम करा. यादीत असलेले काम करा. आपली उत्पादकता किती वाढली आहे आणि किती झपाट्याने आपण काम हातावेगळी करू शकतो ते पाहून तुम्ही आश्चर्यानं थक्क व्हाल. प्रकरण 3. सगळ्या गोष्टींना 80/20 चा नियम लावा. आपल्याकडे कायमच पुरेसा वेळ असतो जर तो व्यवस्थित कसा वापरायचा हे माहीत असेल तर. जोहान वोल्फगँग व्हॅन गोएथ. वेळेचे आणि आयुष्याचे व्यवस्थापन करताना 80/20 चा नियम हा हर प्रकारे उपयुक्त ठरतो. इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पारेतो याने 1895 मध्ये सर्वप्रथम ही 80/20 ची संकल्पना मांडली. त्यामुळे हा पारेतोचा नियम म्हणूनही ओळखला जातो. पारेतो याच्या असं लक्षात आलं की या समाजातील लोक अभिजन आणि बहुजन अशा 2 गटांत विभागलेले आहेत. यापैकी अभिजन हे मोजके 20% असून त्यांच्याकडे सर्वाधिक सत्ता, पैसा, संपत्ती एकवटलेली आहे. तर बहुजन हे मुबलक 80% असून ते तळागाळातील जीवन जगत आहेत. कालांतराने त्याच्या असंही लक्षात आलं की अर्थशास्त्रातील जवळपास सर्व घटकांचा हे सूत्र लागू पडत आहे. उदाहरणार्थ हे सूत्र असं सांगता येईल की तुमच्या 20% कामगिरीचा प्रभाव हा 80% परिणामावर पडतो किंवा तुमचे 20% ग्राहक मिळून 80% विक्री साध्य करतात. तुमची 20% उत्पादनं किंवा सेवा या तुम्हाला 80% नफा मिळवून देत असतात. तुमच्या 20% कामगिरीवरून तुमचं 80% मूल्य ठरत असतं इत्यादी. याचा अर्थ असा आहे की तुमच्यापाशी 10 कामांची यादी असेल तर त्यापैकी 2 कामं एवढी महत्वाची असतात की बाकीची 8 कामं त्यापुढे फिकी ठरतात. कामाची संख्या विरुद्ध त्यांचं महत्व. तुम्हाला एक रंजक शोधाविषयी सांगतो. 10 कामं आहेत आणि प्रत्येक काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळही एक समान आहे. तरी देखील 1 किंवा 2 कामच 5-10 कामांच्या तोडीची किंबहुना अधिक मोलाची ठरतात. अनेकदा बाकीची 9 कामं एका पारड्यात ठेवली तर त्या तुलनेत दुसऱ्या पारड्यातलं एकच काम भारी अत्यंत महत्वाचं ठरू शकतं. हे काम म्हणजे असं कठीण काम जे सर्वात प्रथम हातावेगळं करायचं आहे. याचाच अर्थ तो बेडूक ज्याचा तुम्हाला फाडशा पाडायचा आहे. कोणत्या कामाच्या वेळी मनुष्य जास्तीत जास्त चालढकल करत असतो ते तुम्हाला माहित आहे. खेदाची बाब ही आहे की बहुसंख्य लोक सर्वाधिक महत्वाची 10/20% अभिजन म्हणजेच अतिमहत्वाची कामं करताना दिरंगाई दाखवतात आणि कमी महत्वाच्या 80% बहुजन कामांमध्ये ते स्वतःचा वेळ तसंच शक्ती जास्त खर्च करतात. कृतीवर लक्ष केंद्रित करा, पूर्ततेवर नको. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की काही लोक दिवसभर अखंडपणे काम करून देखील दिवसाच्या शेवटी त्याचं खूपच कमी काम पूर्ण झालेलं असतं. याचं एकमेव कारण म्हणजे ते लोक कमी महत्वाच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात ज्या कामांमुळे लक्षणीय परिणाम प्राप्त होणार असतो. अशा 1-2 अतिशय महत्वाच्या कामांना ते पुढे ढकलत राहतात. त्यांनी हे काम प्राधान्य पार पाडलेली असतात तर निश्चितपणे त्याच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत कारकिर्दीमध्ये एकमेव कारण म्हणजे लोक कमी महत्वाच्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवतात ज्या कामामुळे लक्षणीय परिणाम प्राप्त होणार असतो. अशा 1-2 अतिशय महत्वाच्या कामांना ते पुढे ढकलत राहतात. त्यांनी ही कामं प्राधान्यानं पार पाडली तर निश्चितच त्यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत कारकिर्दीमध्ये खूप मोठा फरक पडेल. तुम्ही हातात घेत असलेले एकमेव महत्वाची कामगिरी सर्वात अवघड आणि
किचकट असू शकते, पण ते पूर्ण केल्यामुळे मिळणारं यश हे नेत्रदीप असेल यात शंका नाही. त्यामुळेच अत्यंत महत्वाची वरच्या पातळीची 20% कामं शिल्लक असताना तुम्ही त्या खालची तळातील 80% काम कटाक्षानं दूर ठेवायलाच हवी. कामाला सुरुवात करण्याआधी नेहमी स्वतःला विचारा, हे काम वरच्या 20% आणि आहे की खालच्या 80% नियम. किरकोळ गोष्टी आधी करण्याचा मोह कटाक्षाने टाळा. लक्षात ठेवा, तुम्ही जे करता, जशा पद्धतीने करता, कालांतराने तीच तुमची अंगीभूत सवय बनते आणि मग तिच्यापासून सुटका करून घेणं अवघड जातं. आज तुम्ही सटरफटर कामांपासून दिवसाची सुरुवात करता, तर पुढे नेहमीच कमी महत्वाच्या कामांमध्ये तुमची गुंतवणूक होत जाते. अर्थातच ही सवय तुम्हाला लावून घ्यायची नसेल हे नक्की. कमी महत्वाची कामं माशाच्या पिल्लांसारखी असतात, ती सतत वाढत राहतात. तुम्ही त्यांची वीण थांबवू शकत नाही. महत्वाच्या कामांबद्दल सर्वात अवघड बाब म्हणजे ते काम लगेच सुरू करणं. एकदा का तुम्ही ते काम करायला लागलात, ते पुढे नेण्यासाठी आपोआपच प्रेरणा मिळत जाते. मग कामात जसजसं यश मिळत जातं तसतसं ते काम तुम्हाला मनापासून अवघड वाटत नाही. यासाठी तुमच्या मनाच्या या भागाला तुम्ही सातत्यानं खाद्य पुरवत राहायलाच हवं. इतकंच. स्वतःला प्रेरित करा. महत्वाचं काम सुरू करून वेळेत पूर्ण करण्याचा नुसता विचार सुद्धा तुम्हाला पुरेशी प्रेरणा देऊन जातो आणि दिरंगाई टाळण्यास सहाय्यभूत करतो. गंमत म्हणजे कमी महत्वाची कामं करण्यामध्ये जेवढा वेळ जातो तेवढ्याच वेळात महत्वाचं काम पार पाडू शकतं. ही वस्तुस्थिती आहे. फरक एवढाच की महत्वाच्या कामात तुम्हाला आनंद, आत्मसंतुष्टी, उत्साह, समाधान मिळतं. तथापि तेवढाच वेळ खर्ची पाडून तुम्ही कमी महत्वाची कामं केली तर त्यातून काहीच समाधान किंवा भरीव असं हाती लागणार नाही. वेळेचं व्यवस्थापन हे जीवनाचं स्वतःचं व्यवस्थापन असतं. हे म्हणजे घटना साखळीचं नियंत्रण पूर्णपणे स्वतःकडे घेण्यासारखं असतं. आपण पुढे काय करणार आहोत याचं नियंत्रण सर्वस्वी स्वतःलाच हातात ठेवणं म्हणजे वेळेचं व्यवस्थापन होय. महत्वाचं आणि बिनमहत्वाचं यामधून निवड करण्याची क्षमता ही तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील आणि व्यावसायिक कारकिर्दीतील यशाला कारणीभूत ठरणारी असते. प्रभावी आणि यशस्वी लोक त्यांच्या पुढ्यातील सर्वात महत्वाचं काम आधी पूर्ण करण्याची शिस्त स्वतःला लावून घेतात. सर्वात कठीण काम सर्वात अगोदर करण्यासाठी ते स्वतःला भाग पाडतात. मग ते कुठलेही काम असे का ना. परिणामी सर्वसाधारण लोकांच्या तुलनेत ते लक्षणीय यश आणि आनंद प्राप्त करतात. तेव्हा तुमच्या कामाची सुद्धा हीच प्रसिद्धी ठरवून घ्या. काम हातावेगळं करा. 1. तुमच्या आयुष्यातील ध्येय, मोठी कामं, प्रकल्प, उपक्रम आणि जबाबदाऱ्या यांची आजच एक संगतवार यादी करा. यापैकी कोणती कामं वरच्या 10 ते 20% आहेत आणि कोणती कामं तळातील 80% आहेत. दुसरं, आपल्या जीवनावर आणि कारकिर्दीवर खरोखर मोठा प्रभाव पडू शकतो अशा विशिष्ट कामांवर अधिकाधिक वेळ खर्च करण्याचा आणि कमी महत्वाच्या कामांमध्ये कमीत कमी वेळ गुंतवून पाडण्याचा दृढ संकल्प करा. प्रकरण 4. परिणामांचा विचार करून ठेवा. एखाद्या कार्यात जितक्या प्रमाणात सामर्थ्य एकवटलं जातं त्यातच मनुष्याच्या यशाचं आणि महानतेचं रहस्य दडलेलं असतं. ओरिसन स्वेट मॉर्टेन. कोणतेही कृती केल्यानंतर अथवा न केल्यानं त्याचं काय परिणाम होतील याचा अचूक अंदाज ज्याला होतो तो श्रेष्ठ विचारवंत असतो. कोणत्याही कामाचा संभाव्य परिणाम हे ते काम करण्याच्या तुमच्या किंवा कंपनीच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे त्याचं द्योतक असतात. अशा प्रकारे कामाच्या परिणामांचं मूल्यमापन करण्यातून आपण आता यापुढील बेडूक म्हणजे सर्वात कठीण काम आणि सर्वात महत्वाचे काम कोणतं असेल ते ठरवता
येतं. हार्वर्ड विद्यापीठातील डॉक्टर एडवर्ड बेनफिल्ड यांनी 50 वर्षाच्या संशोधनानंतर अशा निष्कर्ष काढला आहे की दीर्घकालीन दृष्टिकोन हेच अमेरिकेच्या सार्वजनिक आणि आर्थिक उन्नतीसाठी एकमेव साधन आहे. आयुष्यातील आणि कारकिर्दीतील यशाचं मोजमाप ठरवताना कौटुंबिक पार्श्वभूमीवर, शिक्षण, वंश, बुद्धिमत्ता, सामाजिक संकल्प या सगळ्यापेक्षाही दीर्घकालीन दृष्टिकोन हा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. काळ आणि वेळ यांबद्दल असलेला तुमचा दृष्टिकोनच तुमची वर्तणूक आणि निवड यांच्यावर प्रभाव टाकत असतो. आयुष्य आणि कारकीर्द यांच्याबद्दलचे लोक दीर्घकालीन विचार करतात ते अन्य अल्पविचारी लोकांच्या तुलनेत वेगळे आणि काम यांच्यामधील अधिक चांगले निर्णय घेऊ शकतात. नियम: दीर्घकालीन विचारांमुळे अल्पकालीन निर्णय क्षमता सुधारते. यशस्वी लोकांकडे भविष्याबाबत सुस्पष्ट दृष्टिकोन असतो. हे कायम आगामी 5, 10, 20 वर्षाचा विचार करत असतात. वर्तमान काळातील विचारांचे आणि कृतीचे ते सखोल विश्लेषण करतात, ज्यामुळे आजच्या कृतीचा आणि निर्णयाचा भविष्यातील दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्याची निश्चित उपयोग होतो. वेळेचे अधिक चांगले नियोजन करा. काम करताना आगामी काळाच्या दृष्टीनं खरोखर काय महत्त्वाचं आहे याची स्पष्ट कल्पना असू द्या. त्यामुळे तुमच्यासाठी प्राधान्याच्या असलेल्या गोष्टी मिळवताना अधिक चांगला निर्णय घेता येईल. व्याख्याच करायची झाली तर जे महत्त्वाचं असतं त्यामध्ये दीर्घकालीन संधी असते. जे बिनमहत्त्वाचं असतं त्यामध्ये अशी संधी अल्प प्रमाणात असते, किंबहुना नसतेच. कुठल्याही कामाला सुरुवात करण्याआधी तुम्ही स्वतःला विचार करायला हवं, हे काम केल्यानं अथवा ते न केल्यानं संभाव्य परिणाम काय असू शकतो. नियम: भविष्य हे सामान्यतः वर्तमानातील कृतीनं प्रभावित असतं आणि त्या कृतीचं समर्थन करणारं असतं. तुमच्या भविष्याबाबत जेवढी सुस्पष्टता तुमच्या मनात असेल तेवढी स्पष्टता, मोकळेपणा तुमच्या वर्तमानातील कृतीमध्ये येईल. दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवल्यामुळे तुम्हाला आताच्या कृतीचं मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे करता येतं आणि आपल्याला अंतिमतः जे हवंय त्या दृष्टीनं कृती घडत असते की नाही याची नेमकी कल्पना येते. दीर्घकालीन विचार करा. यशस्वी लोक तुमचं कोडकौतुक करण्यात गुंतून पडत नाही आणि अल्पावधीत सगळं काही मिळवण्याचं मागेही लागत नाही. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन यशाचा आस्वाद घेता येतो. या उलट अयशस्वी लोक शक्य तेवढ्या झटपट पदरात काय पडेल याच्या मागे लागतात आणि दीर्घकालीन फायद्यांकडे त्यांचं कानाडोळा होतो. प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते डेनिस वेटली म्हणतात की अपयशी लोक आपण ज्यातून तणावमुक्त होऊ अशी कामं करण्यात पुढाकार घेतात, कारण त्यांना वाटणाऱ्या अपयशाच्या भीतीपासून त्यांना पळवाट हवी असते. जर विजेते मात्र आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या कामामुळे प्रेरित झालेले आणि त्यामध्ये पार गळून गेलेले असतात. उदाहरणार्थ, कामावर लवकर येणं, आपल्या क्षेत्राशी निगडित वचन नियमितपणे करणं, आपली कौशल्य वाढवण्यासाठी मेहनत घेणं आणि कामामधील अधिक महत्त्वाच्या बाबींवर जास्त भर देणं, या सगळ्याच तुमच्या भविष्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असतो. या उलट कामाचा उशिरा किंवा शेवटचा क्षण, धावपळीत पोहोचवणं, वर्तमानपत्र वाचत बसणं, कॉफी पिणं, आपल्या सहकाऱ्यांसोबत गप्पा टप्पा करत वेळ घालवणं, यामध्ये सुरुवातीला अल्पकाळ मजा आनंद मिळत असेलही, परंतु कालांतराने त्याची परिणिती ही पदोन्नती न मिळणं, कामात अपयश मिळणं, आर्थिक उन्नती न होणं आणि नैराश्य येणं यामध्ये होते. एखादं काम तातडीनं पूर्ण केल्यास जर मोठ्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होणार असतील तर ते आत्ताच सुरू करा आणि एखादं काम जर आता पूर्ण केलं नाही तर त्याचे तीव्र नकारात्मक परिणाम होणार असतील तर असं कामही त्वरित हाती घ्यायला हवं. प्रेरणेसाठी कारण आवश्यक असतं. कारण म्हणजे जेवढं मोठं तेवढं तुमच्या कृतीचा आणि वर्तमानाचा आयुष्यावर होणारा परिणाम देखील मोठा असतो. एकदा का परिणामाची सुस्पष्टता कल्पना तुम्हाला आली की मग कार्यप्रणव होण्यासाठी आणि दिरंगाई टाळण्यासाठी तुम्हाला आपोआपच प्रेरणा मिळत राहते. तुमची कल्पना
कंपनी आणि तुमचं भवितव्य यावर लक्षणीय परिणाम घडवून आणणाऱ्या कामाला आधी सुरुवात करा आणि त्यावर सातत्याने लक्ष ठेवा. हे काम शक्य तितक्या वेगाने मार्गी लावून शकेल ते असं काहीतरी बघा. वेळ कोणासाठी थांबत नाही, तो पुढे पुढे सरकत राहणार. तुम्ही त्याचा उपयोग कसा करून घेताय आणि आठवडा किंवा महिना संपायच्या आत तुम्ही तो वेळ सत्कारणी लावताय की नाही याचा प्रश्न असतो. तुमच्या हातातील वेळ कुठं कसा संपतोय हे तुमच्या अल्पकालीन कृती धोरणेवर अवलंबून असतं. आपली निवड, निर्णय आणि वर्तन यांचं काय परिणाम होईल याचा सातत्याने विचार करत राहणं हा तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि कारकिर्दीतील प्राधान्य ठरविणारी सर्वोत्तम मार्ग असतो. सक्तीच्या कार्यक्षमतेवर नियम पाळा. सक्तीच्या कार्यक्षमतेचा नियम असा सांगतो की सगळ्याच गोष्टी करण्यासाठी पुरेसा वेळ कधीच उपलब्ध नसतो, पण सर्वात महत्त्वाच्या गोष्टीसाठी कायमच मुबलक वेळ असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुम्ही तळ्यातील प्रत्येक बेडकाचा आणि पिल्लावरील फडशा पाडू शकत नाही, पण सर्वात मोठा आणि कुरूप बेडूक झटक्यात ते संपवून टाकणं तुम्हाला नक्कीच शक्य असते. अर्थात सुरुवातीला तेवढं सुद्धा पुरेचं असतं. याचाच अर्थ तुम्ही प्रत्येक काम करू शकत नाही, पण सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्त्वाचं काम सर्वात आधी नक्की हातावेगळं करू शकता. तुमच्या हातात अगदी पुरेसा वेळ शिल्लक असतो आणि काम पूर्ण झालं नाही तर त्याचा परिणाम गंभीर होत असतो याची ही कल्पना असते. त्यावेळी ते काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कायमच वेळ मिळतो, अगदी शेवटच्या मिनिटाला सुद्धा. मग काम पुरेसं राहिल्यामुळे शेवटच्या क्षणी येणारी अस्वस्थता ओढावून घेण्यापेक्षा कामाला लवकर सुरुवात करा. उशिरापर्यंत करत राहा आणि वेळेत शांतपणे ते काम पूर्ण करून टाका. नियम: तुम्हाला जे करायचं आहे त्या सर्व गोष्टींसाठी पुरेसा वेळ कधीच उपलब्ध असणार नाही. आजच्या व्यावसायिक जगात सर्वसाधारण मनुष्य, विशेषतः व्यवस्थापक, आपल्या क्षमतेच्या 110% ते 130% काम करत असतो. त्यावेळी काम आणि जबाबदाऱ्या आणखी वाढतच असतात. दुसरीकडे वाचनीय अशा साहित्याचे गठ्ठे पडून राहतात. कित्येकांच्या घरामध्ये आणि ऑफिसमध्ये वाचायला हवं अशा कित्येक गोष्टी असतात, पण त्यासाठी द्यावे लागणारे शेकडो तास वाया जात असतात. हे सांगण्याचं कारण इतकंच आहे की तुम्ही एकाच वेळी सगळ्या गोष्टींना समान न्याय देऊ शकणार नाही. तुम्ही तुमच्या मनातील एक इच्छा बाहेर काढा. आता तुम्ही एवढीच प्रार्थना करू शकता की ती इच्छा तुमच्या यादीत सदैव अग्रस्थानी राहावी आणि पूर्ण व्हावी. बाकीच्या इच्छा थांबतील याची वाट बघत राहा. डेडलाईनचा दावा ही पळवाट असते. अनेक लोक असं म्हणतात की दबाव आणि तणावाखाली अधिक चांगली कामगिरी करून दाखवू शकतात. या संदर्भातील अनेक वर्षांच्या संशोधनातून हे विधान तज्ञ बोगस असल्याचं दुर्दैवी सिद्ध झालेलं आहे. मूळ काम पूर्ण करण्याच्या मर्यादेचा डेडलाईनचा दबाव हा दिरंगाई केल्यामुळे येतो. शिवाय या दबावाखाली काम करताना लोकांना भयंकर तणाव झेलावा लागतो आणि त्यामुळे कामात आणखी जास्त चुका होतात. तेच काम पुन्हा निस्तारत बसावं लागतं आणि आणखी दिरंगाई होते. त्यामुळे डेडलाईनच्या दबावामुळे कामात दिरंगाई घडली अशी पळवाट निर्माण होते. बहुतेक वेळा डेडलाईनचा दबावाखाली काम करणाऱ्या लोकांच्या हातून चुका होतात. त्यामुळे वेळ वाया जातो, पण खर्च देखील वाढतो. त्याचा कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर दीर्घकालीन परिणाम होतो. लोक जेव्हा शेवटच्या क्षणी काम करायला जातात तेव्हा चुका झाल्यानं आणि त्या दुरुस्त करत बसावं लागल्यानं काम पूर्ण व्हायला आणखीनच वेळ लागतो. त्यापेक्षा आपल्या कामासाठी लागणाऱ्या वेळेचं अधिक नीट नियोजन करून ठेवायला हवं. त्यानंतर संभाव्य अडथळ्यांचा विचार करून तेवढा जादा वेळ हाताशी ठेवून कामाला सुरुवात करणं योग्य होईल. काम पूर्ण ठेवण्यासाठी
जेवढा वेळ लागतो असं तुम्हाला वाटतं त्यामध्ये आणखी 20% वाढवून तेवढा वेळ गृहीत धरावा किंवा डेडलाईनच्या आधीच काम सुरळीत पार पाडायचं असेल अशा प्रकारे नियोजन करावं. अशा पद्धतीतील मनातील किती शांत स्वस्थ चित्त वाटतं. आपण काम किती चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो हे पाहून तुम्ही थक्क व्हाल. कमाल उत्पादकतेसाठी 3 प्रश्न. आपलं सर्वात महत्वाचं काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी तुम्ही सतत स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न म्हणजे सर्वोच्च दर्जाचं काम काय आहे? दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुमच्या कंपनीमध्ये, कुटुंबामध्ये किंवा एकूण आयुष्यामध्ये सर्वाधिक लक्षणीय योगदान देण्यासाठी असं कोणतं मोठं आहे जे तुम्ही पूर्ण करायला हवं? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे जो तुम्ही सतत स्वतःला विचारायला हवा आणि त्याचं उत्तर शोधायला हवं. या प्रश्नाचा आधी स्वतःच विचार करा. मग तुमच्या बॉसला हा प्रश्न विचारा. त्यानंतर तुमच्या सहकाऱ्यांना आणि हाताखालच्या कर्मचाऱ्यांना विचारा. त्याबरोबर तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना विचारा. उत्तम चित्र येण्यासाठी कॅमेऱ्याची लेन्स व्यवस्थित फोकस केलेली असायला हवी. त्याप्रमाणे चांगला परिणाम हवा असेल तर कामाला लागण्याआधी स्वतःचं सर्वोच्च दर्जाचं काम कोणतं यावर तुम्ही लक्ष केंद्रित करून मगच सुरुवात करायला हवी. दुसरा प्रश्न स्वतःला सतत पडायला हवा तो म्हणजे असं कोणतं काम आहे जे फक्त मीच करू शकतो आणि जे नीट पार पडलं तर खूप लक्षणीय परिणाम दिसून येतील. हा प्रश्न दिवंगत व्यवस्थापन गुरु पीटर ड्रकर यांच्याकडून असलेला आहे. वैयक्तिक यश साध्य करण्याच्या दृष्टीनं हा सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. असं काय आहे जे फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकता ज्यामुळे खरोखर लक्षणीय बदल घडून आलेला दिसेल? असं काहीतरी विशिष्ट विशेष जे फक्त तुम्हीच करू शकता. तुम्हाला जमलं नाही तर मग बाकी कोणीच काही करू शकणार नाही. पण जर तुम्ही केलं आणि चांगल्या प्रकारे करून दाखवलं तर मात्र तुमचं आयुष्य आणि कारकीर्द यांच्या बरोबर जबरदस्त लक्षणीय परिणाम दिसून येईल. तुमचं हे विशिष्ट काम कोणतं आहे ते शोधा. तिसरा प्रश्न तुम्ही स्वतःला हा विचारा की आता माझ्या वेळेचा सर्वात अधिक चांगला उपयोग कोणता आहे? दुसऱ्या शब्दात बोलायचं तर या क्षणी माझ्या पुढ्यातील सर्वात मोठं काम कोणतं? हा प्रश्न वेळेच्या व्यवस्थापनाशी निगडीत आहे. हा प्रश्न अचूक उत्तर मिळवणं ही दिरंगाईपासून मुक्तता मिळवण्याची आणि सर्वाधिक कार्यक्षम प्रभावी व्यक्ती बनवण्याची गुरुकिल्ली आहे. रोजच्या प्रत्येक तासामध्ये एक आताचा वर्तमानाचा क्षण असा असतो की जो सर्वाधिक मूल्यवान असतो. तो कोणता आणि त्या क्षणी काय करायला हवं हे तुम्ही सतत स्वतःला विचारत राहा. पहिली गोष्ट प्रथम करा आणि दुसरी गोष्ट करूच नका. गोएथ म्हणतो त्याप्रमाणे सर्वाधिक महत्वाच्या गोष्टी या कमी महत्वाच्या गोष्टीच्या मेहरबानीवर कधीही अवलंबून असता कामा नये. या 3ही प्रकारची प्रश्नांची जितकी अचूक उत्तरं तुम्हाला मिळतील त्यानुसार आपले प्राधान्यक्रम ठरवणं, दिरंगाईवर मात करणं आणि वेळेचा सर्वाधिक सदुपयोग करून देणाऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करणं हेच अगदी तुम्हाला अगदी सोपं जाईल. काम आता वेगळी करा. तुमची कामं, उपक्रम आणि प्रकल्प यांचा नियमित आढावा घ्या. स्वतःला सतत विचारा की कोणतं काम किंवा उपक्रम असा आहे जो मी अतिशय चांगल्या प्रकारे आणि वेळेत पूर्ण केला तर माझ्या आयुष्यावर आणि कामावर जबरदस्त सकारात्मक परिणाम घडून येईल. 2. दररोज प्रत्येक तासाला तुम्ही कोणतं महत्वाचं काम हाती घ्यायला हवं ते ठरवा आणि मग तुमच्या वेळेचं सार्थक होण्यासाठी शिस्तबद्ध रीतीने काम करा. आता या क्षणी म्हणजेच वर्तमानात काय करणं तुमच्यासाठी योग्य आहे याचा विचार करत राहा. तुम्हाला उपयुक्त ठरणारं असं जे काही काम आहे ते जीवनातील उद्दिष्ट म्हणून निश्चित करा. ते प्राप्त करण्यासाठी योजना आखा आणि त्या योजनेची त्वरित अंमलबजावणी करा. गोएथनं दिलेलं सुंदर संदेश कायम लक्षात असू द्या. केवळ स्वतःला गुंतवून ठेवा, मग मनाला आपोआपच चालना मिळेल आणि काम पूर्णत्वास येईल. प्रकरण 5. निर्मितीक्षम
दिरंगाईचं सराव करा. दररोज मोठं काम पार पाडण्यासाठी वेळ काढा. दररोजच्या कामाचं अगोदर नियोजन करा. आधी पार पाडायलाच हवी अशी तुलनेनं छोटी कामं सकाळी संपवून टाका. त्यानंतर थेट मोठ्या कामांच्या मागे लागून ती पूर्ण होतील असे बघा. बोर्ड रूथ रिपोर्टर. निर्मितीक्षम दिरंगाई ही वैयक्तिक कामगिरी सुधारण्याच्या तंत्रांपैकी एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. ही तुमचं आयुष्य पार बदलून टाकू शकते. जे जे करण्याची तुमची इच्छा असते ते सर्व तुम्ही करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. काही गोष्टी तुम्हाला पुढे ढकलाव्याच लागतात. कामांमध्ये जाणून बुजून दिरंगाई करायलाच हवी. अशा वेळी छोटी आणि कमी महत्वाची कामं उशिरानं करा. म्हणजेच लहान आणि तुलनेने तितकीशी महत्वाची नसणारी कामं पडूनच राहू द्या. सर्वात आधी मोठी महत्वाची कामं हातावेगळी करा. चालढकल दिरंगाई प्रत्येक जण करत असतोच. तरीही चालढकल कोणत्या कामात करायची याची केलेली निवड यशस्वी आणि अयशस्वी माणसांमधील फरक निश्चित करते. आता दिरंगाई करणं भागच आहे तर मग किरकोळ कमी महत्वाच्या कामांमध्ये करा. आपल्या जीवनावर ज्यामुळे फारसा फरक पडत नाही ती कामं पुढे ढकला. दुसऱ्याला करायला द्या आणि संपवून टाका. बेटकुळ्यापासून सुटका करून बेडकांवर लक्ष केंद्रित करा. म्हणजेच कमी महत्वाच्या कामात गुंतून पडून वेळ वाया घालवण्यापेक्षा महत्वाचं काम सर्वात आधी पूर्ण करा. तातडीचं विरुद्ध नंतरच हा कळीचा मुद्दा आहे. तातडीचं काम ठरवण्यासाठी नंतर करायचं काम कोणतं हे सुद्धा तुम्हाला निश्चित करायला हवं. तातडीचं काम म्हणजे इतर सगळी काम बाजूला ठेवून जे ताबडतोब हाती घेतलं जातं आणि नंतरच ते सावकाशीनं सवडीनं केलं तरी चालणार असतं हे काम. नियम. ज्या प्रमाणात तुम्ही कमी महत्वाच्या कामांपासून सुटका करून घ्यायला त्या प्रमाणात वेळ आणि आयुष्य यांवर तुमचं नियंत्रण प्रस्थापित होत असतं. वेळेचं व्यवस्थापन करण्यामध्ये अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा सर्वाधिक महत्वाचा शब्द म्हणजे नाही. हा शब्द ठामपणे स्पष्टपणे पण तितक्याच नम्रतेने उच्चारा ज्यामुळे गैरसमज होणार नाही. तुमच्या वेळेच्या व्यवस्थापन शब्दकोशातील एक नियमित भाग असल्यासारखा हा शब्दाचा वापर सातत्यानं करा. जगातील सर्वात धनाढ्य व्यक्तींपैकी एक वॉरेन बफे यांना एकदा तुम्ही कोणत्याही त्यांच्या यशाचं गुपित विचारलं तर ते उत्तरले, अगदी सोपं आहे. त्या क्षणी माझ्यासाठी पूर्णपणे निरर्थक असणाऱ्या गोष्टीला मी सरळ नाही म्हणून मोकळा होतो. तुमच्या वेळेच्या आणि आयुष्याच्या दृष्टीनं ज्याला महत्व नसेल त्या प्रत्येक गोष्टीला थेट नाही म्हणा. त्या बाबतीत भिडस्त राहू नका. तुमचं इच्छेनुसार असलेल्या प्रत्येक गोष्टीला खंबीरपणे ठामपणे नकार द्या. महत्व शून्य गोष्टीला वेळेवर नाही म्हणा आणि सातत्यानं म्हणत राहा. लक्षात ठेवा, ज्याकडे वाया घालवायला फुकटचा वेळ अजिबात नाही. नव्या गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर जुन्या गोष्टी पूर्ण करायला हव्या किंवा कायमस्वरूपी बंद करायला हव्या. कुठंतरी आता जाण्यासाठी कुठून तरी बाहेर पडणं आवश्यक असतं. काहीतरी उचलण्यापूर्वी हातात असलेलं अगोदर खाली ठेवावं लागतं. निर्मितीक्षम दिरंगाई ही एक कला आहे. अतिशय विचारपूर्वक आणि हेतुपुरस्सरपणे आता आपल्याला काय करायचं नाही हे ठरवण्याची कला आहे. सकारण दिरंगाई करा. अनेक लोक नकळतपणे दिरंगाई करतात. कोणत्याही विचाराविषयी कामाची टाळाटाळ त्यांच्याकडून होतच राहते. परिणामी जीवनातील मोठ्या महत्वाच्या आणि दीर्घकालीन प्रभावी कामांच्या बाबतीतही दिरंगाई होते. सामान्यतः सर्वांकडून घडणारी ही चूक तुमच्याकडून कुठल्याही किमतीवर होता कामा नये. कमी महत्वाची कामं जाणीवपूर्वक पुढे ढकलण्यामुळे व्यक्तिगत जीवनातील आणि कारकिर्दीसाठी महत्वाच्या असणाऱ्या मोठ्या कामांना पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे वेळ खाऊ काम कोणती हे शोधून काढून त्याच्या कामांचा आणि जबाबदाऱ्यांचा आढावा सातत्याने घेत राहा. असा आढावा घेत राहणं ही सुद्धा तुमची कधीही न संपणारी एक जबाबदारी आहे. उदाहरणार्थ, माझा एक मित्र अविवाहित असताना उत्तमपणे गोल्फ खेळायचा. आठवड्यातून 3 ते 4 दिवस प्रत्येकी साधारण 3 ते 4 तास तो गोल्फसाठी खर्च करायचा. कालांतराने त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. लग्न झालं, 2 मुले झाली. नंतर त्यानं त्या आठवड्यातून 3-4 दिवस प्रत्येकी 3-4 तास
तास गोल्फ खेळणं सुरू राहिलं. अखेर या खेळामुळे आपल्या कौटुंबिक जीवनात आणि व्यवसायामुळे मध्ये ताणतणाव सामना करावा लागतोच हे त्याच्या लक्षात आलं. गोल्फ खेळणं बंद करून स्वतःच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनावर नियंत्रण प्रस्थापित करणं त्याला शक्य होतं. त्यानं तसं केलं. गोल्फ बंद करून त्यानं आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणलं. वेळेनुसार अग्रक्रम ठरवा. कोणत्या गोष्टी जास्त वेळ खाऊ आहेत आणि आपण त्या थांबवू शकतो हे जाणून घेण्यासाठी सातत्याने आपल्या आयुष्याचा आणि कामाचा आढावा घेत राहा. टीव्ही बघण्याचा, इंटरनेट सफरिंग वेळ कमी करा आणि तो वेळ कुटुंबाशिवाय आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासाठी, पुस्तक वाचण्यासाठी, व्यायामासाठी खर्च करा. थोडक्यात तुमच्या जीवनाचा दर्जा सुधारेल अशा कोणत्याही गोष्टींसाठी तो खर्च करा. आपल्या दैनंदिन जीवनावर एक नजर टाका. कशामध्ये किती वेळ खर्ची पडतोय याचा आढावा घ्या आणि लागणाऱ्या वेळेनुसार त्या कामाचा किंवा उपक्रमाचा अग्रक्रम ठरवा. अधिक मोकळा वेळ मिळावा आणि कमी प्राधान्याच्या गोष्टींवर काटा मारावा. निर्मितीक्षम दिरंगाईला आजच सुरुवात करा. जेव्हा आणि जिथे शक्य असेल तेथे नंतरच्या गोष्टी निश्चित करा. बिनमहत्वाच्या गोष्टींना नाही म्हणायला शिका, ज्यामुळे तुमच्याकडे मुबलक वेळ शिल्लक राहील आणि आयुष्यावर अधिक चांगला नियंत्रण प्रस्थापित होऊ शकेल. कामं हातावेगळी करा. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक निर्णय घेण्याची सवय लावून घ्या. दिरंगाई होणारच, त्यामुळे ती सकारण आणि निर्णयक्षम असू शकते. स्वतःला सारखं विचारा, जर मी हे काम आधीपासून केलं नसतं आणि ते न करण्याचे परिणाम अगोदरच माहीत असते तर मी हे काम करत बसलो असतो का? उत्तर जर नकारार्थी असेल तर नक्कीच तुम्ही त्या वर्तमान स्थिती हातात घ्या.